नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। अखेर या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत की नाही मिळणार, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भूममधील शेतकरी पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत। तसेच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी अजून वंचित आहेत, त्या वंचित शेतकऱ्यांना कधीपर्यंत या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, त्या संदर्भातली देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि सरकारी योजनांबद्दलची अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील 2005 हंगामासाठी पीक विमा काढलेल्या हजारो शेतकऱ्यांचे अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे जिल्हाभरातील सुमारे 10,000 शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिले असून त्यामध्ये एकट्या भूम तालुक्यातील 1983 शेतकऱ्यांचा समावेश आहे। या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीक विमा अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले। यामध्ये सामायिक क्षेत्राची अडचण, चुकीचा 7/12 अपलोड होणे, नावातील तफावत, 7/12तील बदल, सामायिक क्षेत्राचे शपथपत्र अपलोड नसणे तसेच संमतीपत्र सादर न करणे आदी कारणांचा समावेश आहे। त्यामुळे अनेक पात्र शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिलेले आहेत। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अर्ज नामंजूर झाल्यानंतर शासनाने जानेवारी महिन्यात संबंधित शेतकऱ्यांना कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी दिली होती। ही प्रक्रिया CSC केंद्रामार्फत राबवण्यात आली। अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पुन्हा सादर केली, मात्र त्यानंतरही अनेक अर्ज मंजूर झाले नाहीत। या दरम्यान मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली। विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। त्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही। नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि उत्पादन घट यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा महत्त्वाचा आधार मानला जातो। पीक विमा भरपाईसाठी हाहाकार, मोर्चा, संतोष पाटील, ICICI लोंबार्ड कंपनी जिल्ह्यातील 16,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले होते। त्यापैकी 6,000 शेतकऱ्यांचे मंजूर झाले। अद्यापही कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे 10,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद आहेत। कृषी आयुक्तालयाला पुन्हा अपलोड करण्यासाठी पत्रव्यवहार चालू आहे। रवी देशमुख शेतकरी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरला आहे, मात्र रिजेक्ट यादीमध्ये नाव आले आहे। त्यानंतर सांगितलेले कागदपत्रे पुन्हा अपलोड केले, परंतु पुन्हा तेही रिजेक्ट झाले। कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक मित्रांनो, राजकुमार मोरे जिल्हा कृषी अधीक्षक अर्ज बाद झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये कृषी आयुक्तालय यांच्याकडे पत्रव्यवहार चालू आहे। पाठपुरावा करून लवकरात लवकर बाद झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक विम्याच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आता शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सरकार नक्की ज्याच्यावरती काय निर्णय घेणार आहेत ते माहिती जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचा बेल आयकॉनला प्रेस नक्कीच करा, म्हणजे जो कोणता व्हिडिओ मी टाकेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत तुमच्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।